मुंबईचं उपनगर असलेल्या गोरेगावमधील नेस्को सेंटरमध्ये आयोजित करण्यात आलेल्या एका म्युझिक कॉन्सर्टला आता गालबोट लागलाय। या संगीत सोहळ्यादरम्यान अंमली पदार्थांचं सेवन केल्यानं 2 तरुण विद्यार्थ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली। बरं, या घटनेनं संपूर्ण शैक्षणिक वर्तुळात आणि पालकांमध्ये चिंतेचं वातावरण पसरलंय। मिळालेल्या माहितीनुसार जेबी कॉलेजचे विद्यार्थी या इव्हेंटसाठी आलेले होते आणि या विद्यार्थ्यांनी कार्यक्रमाला येताना कॅबमध्येच MDM नावाच्या ड्रग्सच्या गोळ्या घेतल्याचं सूत्रांकडून समजतंय। यातील बिस्मत सिंग आणि श्रेया राय या 2 विद्यार्थ्यांनी ड्रग्सचा ओव्हरडोस घेतल्यानं त्यांची प्रकृती खालावली आणि उपचारांदरम्यान त्यांचा मृत्यू देखील झाला। आणि धक्कादायक बाब म्हणजे या विद्यार्थ्यांनी अंमली पदार्थ कल्याण परिसरामधून मागवलेले होते आणि त्यांच्याकडे या कॉन्सर्टचे VIP पासेस होते। वनराई पोलिसांनी या प्रकरणाचा तपास वेगाने सुरू केलेला असून आतापर्यंत नेस्कोशी संबंधित 3 व्यक्ती, 1 सुरक्षा रक्षक आणि 2 विद्यार्थ्यांना अटक करण्यात आलेली आहे। पोलिसांनी आरोपींकडून 6 ते 7 ड्रग्स टॅबलेट्स जप्त केलेले असून विद्यार्थ्यांना ड्रग्स पुरवणाऱ्या मुख्य पेडलरलाही कल्याणमध्ये बेड्या ठोकण्यात आलेल्या आहेत। कल्याणच्या खडकपाडा पोलिसांनी राहत्या घरातून अटक केलेल्या आरोपीचं नाव आनंद पटेल असं आहे आणि या संपूर्ण प्रकरणामध्ये सुमारे 15 ते 16 विद्यार्थ्यांचा सहभाग असल्याचं प्राथमिक तपासात उघड झालंय। सुमारे 3000 लोकांच्या उपस्थितीमध्ये पार पडलेल्या या कार्यक्रमात अशा प्रकारे उघडपणे अंमली पदार्थांचा वापर झाल्यानं सुरक्षा यंत्रणेवर आता मोठं प्रश्नचिन्ह उभं ठाकलेलं आहे। आता मुंबई पाठोपाठ तिकडे पुण्यातही सांस्कृतिक राजधानी म्हणून ज्या पुण्याला आपण ओळखतो त्या ठिकाणी ड्रग्ज विक्री संदर्भातील मोठी बातमी समोर येते। पुण्यामध्ये ड्रग्ज विक्रीचं जाळं पुन्हा एकदा उखडून काढण्यासाठी पोलिसांनी कंबर कसली। विमानतळ पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये सुरू असलेल्या एका मोठ्या ड्रग्ज रॅकेटचा पोलिसांनी पर्दाफाश केलेला असून तब्बल 26,72,000 रुपयांचे MD ड्रग्ज जप्त करण्यात आले आहेत। या प्रकरणी पोलिसांनी 2 सराई ड्रग्ज विक्रेत्यांना बेड्या ठोकल्यात। प्रीतम प्रफुल्ल कुलकर्णी आणि उबेद अन्सार खान अशा अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावं आहेत। हे दोघेही विमानतळ परिसरातील सार्वजनिक ठिकाणी उघडपणे ड्रग्सची विक्री करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती आणि त्यानुसार सापळा रचून ही मोठी कारवाई करण्यात आली। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या आरोपींच्या प्राथमिक तपासात अतिशय धक्कादायक खुलासे देखील झाले। या दोघांनी पुण्यातील अनेक महत्त्वाच्या भागात आणि गजबजलेल्या ठिकाणी ड्रग्ज विक्री केल्याचं समोर आलं। त्यांच्याकडे इतक्या मोठ्या प्रमाणात ड्रग्सचा साठा कुठून आला आणि त्यांचे इतर कोणाशी संबंध आहेत का याचा सखोल तपास आता पुणे पोलीसही करतात। पुण्यातील तरुणाईला नशेच्या विळख्यात ओढणाऱ्या या ड्रग्ज विक्रेत्यांना पोलिसांनी पकडल्यानं ड्रग्ज माफियांमध्ये मोठी खळबळ उडालेली आहे। विमानतळ पोलिसांच्या या कामगिरीचं सध्या शहरामध्ये कौतुक होताना दिसतं। बरं, आता दिल्ली ते बेंगळुरू असा प्रवास करणाऱ्या राजधानी एक्सप्रेसमध्ये अंमली पदार्थांच्या तस्करीचा एक खळबळजनक प्रकार उघडकीस आला। केंद्रीय महसूल गुप्तचर संचालनालयाच्या नागपूर प्रादेशिक पथकानं एका महिला तस्कराला सिने स्टाईल पद्धतीनं सापळा रचून अटक केली। तिच्याकडून तब्बल 4,26,00,000 रुपयांचं कोकेन जप्त करण्यात आलं। बरं, मिळालेली माहिती अशी आहे की हजरत निजामुद्दीन बेंगळुरू राजधानी एक्सप्रेसमधून अंमली पदार्थांची मोठी खेप जात असल्याची गुप्त माहिती DRI पथकाला मिळाली। त्यानुसार ही रेल्वे नागपूरच्या अजनी स्थानकावर येताच अधिकाऱ्यांनी संशयित महिलेला ट्रेस करून ताब्यात घेतलं। झडती दरम्यान या महिलेकडे असलेल्या 50हून अधिक कॅप्सूलमध्ये भरलेले एकूण 853 ग्रॅम कोकेन आढळून आलं। आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत या कोकेनची किंमत कोट्यवधींच्या घरामध्ये आहे। ही महिला हे अंमली पदार्थ दिल्लीहून बेंगळुरूला कुणाला पोहोचवणार होती आणि या आंतरराष्ट्रीय रॅकेटचे धागेदोरे कुठे कुठे जोडलेले आहेत याचा सखोल तपास आता यंत्रणांकडून केला जातोय। रेल्वेतील या मोठ्या कारवाईमुळे अंमली पदार्थ तस्करांमध्ये मोठी खळबळ उडालेली आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।